नमस्कार मित्रांनो. धनुराशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की धनुराशीच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो, परंतु 6व्या स्थानाला अशुभ स्थान म्हटलं जातं, कारण त्याला शत्रुस्थान असं सुद्धा संबोधण्यात येतं. याचमुळे धनुराशीच्या 8व्या स्थानात याला सुद्धा मृत्यूस्थान असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी मंगळ जो ग्रह आहे तो वक्री असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या व्ययस्थानात असणारा जो बुध आहे, जो की भ्रमण करतो आहे, दिनांक 16 तारखेनंतर वक्री होतो, तो मार्गस्थ होणार आहे. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते डिसेंबर 2024 करता धनुराशीमध्ये वर कशा प्रकारे होणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की आपलं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की धनुराशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री असणार आहे. राशीच्या अष्टमामध्ये मंगळ जो आहे तो भ्रमण करतो आहे आणि तो दिनांक 7 तारखेनंतर वक्री होणार आहे. मात्र तुमच्या राशीमध्ये धनुराशीमध्ये रवी जो ग्रह आहे तो जवळ दिनांक 16-17 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि रवी किंवा सूर्य जो ग्रह आहे हा तुमचा भाग्यश आहे. तर एकंदरीतच पाहता या महिन्याच्या 7 आणि 17-18 तारखेनंतर तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे हा जबरदस्तपणे जागा होणार आहे. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स चांगला आहे, तुम्ही जास्त प्रमाणात कार्यरत आहात, स्वतःचे निर्णय स्वतःवर घ्याल, डिपेंडंट राहणार नाही आणि तुम्हाला चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील. आणि या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि ज्यावेळेस फिरणं वगैरे जास्त होतं प्रमाणापेक्षा जास्त किंवा तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होता, तर त्याचा जो प्रभाव परिणाम आहे तो तुमच्या शारीरिकतेवरती होतो. आणि मंगळचं वक्री तुमच्या अष्टमात होणार आहे, तर त्याच्याच संदर्भातले काही त्रास किंवा त्याच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर आणून दाखवेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. शारीरिक त्याच्या संदर्भात म्हणजे एक्झर्शन जास्त होईल, काही बघायला लागणं, कापणं, खर्चणं अशा प्रकारच्या सुद्धा काही अनुभव तुम्हाला या महिन्याच्या साधारण 10-12 तारखेनंतर येऊ शकते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर का पाहायचं झालं तर एकत्रित हा महिना तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल जाईल. कारण व्ययस्थानात भ्रमण करणारा जो बुध आहे तो 16 तारखेनंतर वक्री जो आहे तो मार्गस्थ होणार. त्याच्यामुळे ते जे स्ट्रेस आहे, ते जे टेन्शन आहे, ही जे तुम्ही गेल्या साधारण 15 दिवसापासून बघत आहात, ते सुद्धा साधारण 17-18 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊन जाईल. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि धनस्थानामध्ये शुक्र जो ग्रह आहे तो जवळजवळ 3 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत असणार आहे. मोठा कालावधी म्हणजे जवळजवळ संपूर्ण महिना हा जो शुक्र आहे तुमच्या द्वितीयात भ्रमण करण्याची की खूप चांगली गोष्ट आहे. याचमुळे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की अष्टमामध्ये भ्रमण करतो आहे, 7 तारखेनंतर वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र आता सांगितल्याप्रमाणे द्वितीय स्थानामध्ये जास्त कालावधीसाठी असणार आहे. तर एकंदरीत या सर्वाचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक स्तर हा तुमचा अतिशय चांगला असणार आहे. काळजी करू नका, आर्थिक अर्थार्जन तुम्हाला खूप चांगलं मिळेल. तुम्हाला पैसे जे येणे असेल ती येते, त्याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप चांगल्या प्रकारची होईल. याचप्रमाणे अनपेक्षितसुद्धा काही लाभ होतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल, कारण भाग्येश जो आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये साधारणतः 17-18 तारखेनंतर भ्रमण करणार आहे, त्याचेसुद्धा प्रभाव परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण या महिन्यापासून म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि जवळजवळ एप्रिलचा पहिला आठवडा, तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि त्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकेल. कारण मंगळ जो आहे हा वक्री मार्गी होऊन तुमच्या सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. बाकी जर का सांगायचं झालं नाकासमोर चालला तर तुम्हाला फायनान्सच्या संदर्भातले काही चांगले लाभ या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये चांगल्या प्रकारे मिळणारे पैसे सतत येत राहणार, काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याच्या बाबतीत सांगायचे झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री असणार आहे. तर इथे साधारण थोडंसं घरातलं वातावरण काही ठीकठाक नसेल, याचा अनुभव तुम्ही गेल्या महिन्यामध्ये घेतलेला. गढूळ वातावरण झालेलं असेल आणि जे घरातल्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर इंटरॅक्शनसुद्धा ठीकठाक नसेल, तर तशाच प्रकारचा काही अनुभव या महिन्यामध्ये सुद्धा चालू राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे, 7 तारखेनंतर वक्री होणार. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र थोडीशी काळजी घ्यायला हवी. वादविवादाचे प्रसंग निर्माण होते, थोडेसे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होतील, कारण हा मंगळ हा जवळजवळ एप्रिलपर्यंत अशा प्रकारे वक्री मार्गी असणार आहे. तर तुमचं जे तुम्ही जर कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे महिमेसारखे प्रसंग हे बऱ्याच प्रमाणात येऊ शकते. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. वादविवाद किंवा ब्रेकअपपर्यंत परिस्थिती पोहोचणं
अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून म्हणजे धनु राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं आणि तशा प्रकारचे त्रास झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करून घ्या, हे अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट ठेवणं गरजेचं आहे, कारण जवळजवळ 5-6 महिन्याचा कालावधी हा तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे. तर थोडासा जास्त प्रयत्न करणं, कारण गुरुचं बळसुद्धा तुमच्या राशीला नाही आहे, त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. मग तुमचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये बघितलं असेल की वैवाहिक जोडीदाराचे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले आहेत त्रास, परंतु त्यांच्यावर जे इंटरॅक्शन आहे ते सुद्धा काही नीटचं तुमचं होत नाही. पण या संदर्भात काळजी करू नका. साधारण 17-18 तारखेनंतर त्यांच्याबरोबर जे इंटरॅक्शन आहे हे तुमचं चांगलं राहील. मात्र त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत ते थोडे राहतील, तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात आत्ता बऱ्याच प्रमाणात तुमची थोडीशी धावपळ आहे, गडबड आहे आणि तुम्हाला जास्त फिरावं लागतं आहे आणि तुमचे जे वरिष्ठ किंवा सहकर्मी आहेत त्यांच्यावर सुद्धा त्याची एक हार्मोनी म्हणतात ती काही ठीकठाक नाही आहे. तर साधारण 20-1 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा तुमच्या नॉर्मल होतील, मात्र फिरणं वगैरे थोडंसं राहिलं तर त्या संदर्भात थोडंसं स्वतःवरती नियंत्रण, खास करून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये स्वतःच्या फिटनेसकडे किंवा आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळवून देईल. काही महत्त्वपूर्ण तुमच्या गुंतवणुकी या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतो आहे आणि जो शनी तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र साधारणतः कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस सारख्या काही गोष्टी असतील त्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील. दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तृतीयात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करतो की जो वक्री असणार आहे, दोघांचा केंद्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहारापासून स्वतःला सांभाळणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय आवश्यक राहील. कोणाला जामीन राहणं किंवा तत्संबंधी काही गोष्टी करणं या प्रकारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे, कारण भविष्यात जाऊन तुम्हाला त्या गोष्टी त्रासदायक होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे की जो वक्री असणार आहे, त्याच्याबरोबर तुमच्या द्वितीयाचा जो शुक्र आहे हा प्रतियोग करणार आहे. तर अनावश्यक अनपेक्षित अवास्तव खर्च या दरम्यान होऊ शकते. तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार छोटे असतील किंवा मोठे अजिबात करू नका. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्याच राशीत भ्रमण करेल, दोघांचा केंद्र थोडंसं फसल्यासारखं किंवा गणित राहील किंवा फसलं घेणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग तुमचा द्वितीय आणि षष्ठ स्थानात होणार आहे. तर काही चांगलं लाभ मिळणं, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं, लाभाच्या काही संधी उपलब्ध होणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमची इमेज बऱ्याच प्रमाणात चालली राहील. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबरचं वातावरण बऱ्याच प्रमाणात सुरळीत दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की व्ययात भ्रमण करतोय, जो बुध तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा जो केंद्रयोग आहे तो थोडंसं मानसिकतेवरती जास्त तणाव आणणारा दिसून येईल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे, दोघांचा केंद्रयोग. आर्थिक संदर्भात काळजी घ्या, अनपेक्षित खर्च टाळा. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोडेसे वादविवादाच्या प्रकारे प्रसंग निर्माण होते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. या महिन्यामध्ये एकूण ज्या अमावस्या आहेत त्या 2 येत आहेत. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान थोडंसं रविचंद्राचं आकर्षण जास्त असतं पृथ्वीकडे, त्यामुळे आपण जास्त भावनाशील होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय, महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशन किंवा कागदोपत्री व्यवहार, विवादामध्ये जाणं, भावनेच्या आहारी जाऊन काही गोष्टी करणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो,
हे होतं धनुराशीचं डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.